सर बियाणांवर उगवण्याच्या अनेक तक्रारी जिल्ह्यामध्ये होत आहेत. काय नेमकं नियोजन सुरू आहे आपल्याकडनं? कारण की दुबार पेरणी संकट शेतकऱ्यावरती आहे त्यामुळे. नाही, यामध्ये सर्वच तालुक्यामधून कमी जास्त प्रमाणामध्ये, त्यामध्ये थोडं शेगाव आणि खामगावमध्ये थोडं जास्त प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत बियाण्याच्या उगवण्यासंदर्भामध्ये. याची तपासणी करण्याकरता आणि त्याची पडताळणी करण्याकरता जे काही उपविभागीय कृषी अधिकारी आहेत आमचे तीनही, त्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत केलेल्या आहेत आणि त्या समितीमार्फत जे आहे जिथे जिथं ह्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीची पाहणी करणं सुरू आहे आणि त्याच्यावरून जो आहे तो अंतिम अहवाल बनवणं सुरू आहे. आणि एकदा अहवाल बनल्यानंतर जे आहे पुढील निर्णय आणि कार्यवाही जी आहे त्याप्रमाणे होईल. आतापर्यंत किती तक्रारी प्राप्त झाल्या? किती हेक्टरवरती पेरणी सुरू होईल? आतापर्यंत जवळपास 700 पर्यंत तक्रारी जे आहेत ह्या प्राप्त झालेल्या आहेत आणि निश्चित जे याच्यामध्ये हेक्टर एक आपल्याला एक्झॅक्ट आकडा नाही सांगता येणार, परंतु साधारणतः प्रत्येक शेतकरी साधारणतः 2-2.5 एकर जरी म्हटलं आपण तर एक 700 ते 800 हेक्टर पर्यंत जे आहे ह्या तक्रारी आपल्याकडे जे आहेत तेवढ्या क्षेत्रावर झालेल्या दिसून येतात. यामध्ये काही कंपन्या आहेत ज्यामध्ये रवी सीड्स आहे, बूस्टर आहे, इनोव्हेज आहे, अंकुर आहे, काही प्रमाणामध्ये दप्तरी आहेत आणि थोड्याफार प्रमाणामध्ये महाबीजच्या सुद्धा तक्रारी याच्यामध्ये जे आहेत ते दिसून येत आहेत आपल्याला. याच्यामध्ये आता एकदा अहवाल आल्यानंतर जे आहेत त्या कंपनीकडे ते अहवाल ते आपण सुपूर्द करणार आहे आणि त्यानुसार जे काही कायदेशीर कारवाई आहे त्याप्रमाणे आपण निश्चित त्याच्यामध्ये कारवाई करणार आहे. जे काही आपण सॅम्पल काढतो, आपल्याला जे काही लॅब आहे, आपल्याला जी काही लॅब दिलेली आहे ते अकोल्याला आहे, अकोल्याच्या लॅबमध्ये आपण ते सॅम्पल जे आहे ते तपासणीसाठी पाठवत असतो. त्याचा अहवाल 1-2 दिवसामध्ये प्राप्त होतील.